छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरची 3 दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार आहे आणि त्यामुळे कोल्हापूर पोलीस आज पुन्हा एकदा जिल्हा सत्र न्यायालयासमोर प्रशांत कोरटकरला हजर करतील। यावेळेला कोर्टाच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त असेल। कोरटकरला पहिल्यांदा कोर्टासमोर हजर करत असताना शिवप्रेमींनी मोठी गर्दी केलेली होती। कोरटकरला कोल्हापुरी पायताणांचा हिसका दाखवण्याचा प्रयत्न दोनदा झाला होता। आज पुन्हा असा प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस आता अधिक खबरदारी घेत आहेत। सकाळच्या सत्रामध्ये त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन केल्याची कबुली कोरटकरने पोलिसांच्या तपासामध्ये दिली आहे। हैदराबाद मार्गे चेन्नईला पळून जाणार होतो याची कबुली सुद्धा त्याने दिली। कोल्हापूर पोलिसांना या सगळ्या संदर्भात त्याने माहिती दिली आहे। यासोबतच 2 गाड्या वापरल्या, काही नातेवाईक आणि मित्रांची मदत घेतली हे सुद्धा त्याने सांगितलं। दरम्यान तपासाच्या दरम्यान ज्यांची नावं घेतली त्यांच्या चौकशीसाठी कोल्हापूर पोलीस रवाना झाले। त्यामुळे आज ही सगळी माहिती कोर्टामध्ये सादर करून कोल्हापूर पोलीस पुन्हा एकदा प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी 7 दिवसांनी वाढवून मागण्याची शक्यता आहे। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी विजय केसरकर सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, पहिली सुनावणी आपण बघितलेली होती तेव्हा सुद्धा पोलिसांनी 7 दिवसांच्या कोठडीची मागणी केली, तेव्हा 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती आणि आता 3 दिवसाचा तपास 3 दिवसाची चौकशी पूर्ण झाली आहे। पुन्हा एकदा 7 दिवसांच्या कोठडीची मागणी। यामिनी अगदी बरोबर आहे, कारण प्रशांत कोरटकरने ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला, मोबाईलवरून धमकी आहे ती इंद्रजित सावंत यांना दिली आणि त्यावेळी आक्षेपार्ह विधान आहे ते काढले होते। या सगळ्याचा तपास आहे तो अजूनही करायचा आहे, कारण त्याचे जे आवाजाचे नमुने आहेत ते फॉरेन्सिकच्या टीमने घेतलेले आहेत। त्याचबरोबर जवळपास 1 महिना त्याने पोलिसांना गुंगारा दिला होता। त्या दरम्यान तो नेमका कुठे होता, कुणाकुणाला भेटला, कारण तपासामध्ये त्याने काही नावं आहेत ते सांगितलेली आहेत, काही मित्रांची नावं सांगितलेली आहेत, काही नातेवाईकांची नावं सांगितलेली आहेत। 2 गाड्या घेतल्या होत्या। पहिल्यांदा त्यानं स्वतःची गाडी वापरली होती जोपर्यंत अंतरिम जामीन होता तोपर्यंत, आणि अंतरिम जामीन हा नामंजूर झाल्यानंतर त्याने एका मित्राची गाडी वापरली आणि एक चालक आहे तो घेतला। त्यामुळे त्यांची देखील या ठिकाणी चौकशी केली जाणार आहे आणि तिकडे कोल्हापूरचे पोलीस आहेत ते रवाना झालेत। चौकशी दरम्यान ज्यांची नावं प्रशांत कोरटकरने घेतली त्या सगळ्यांची चौकशी आहे ती केली जातील आणि जे दोषी असतील त्यांच्यावर देखील कारवाई आहे ती केली जाणार आहे। प्रशांत कोरटकरने गेल्या 3 दिवसांमध्ये पोलिसांना जी माहिती दिली, जी कबुली जबाब दिला, तो सगळा कबुली जबाब आज कोर्टामध्ये सादर केला जाईल आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा 7 दिवसांची पोलीस कोठडी आहेत ते कोल्हापूर पोलीस मागणार आहेत, कारण आणखी तपास आहे तो त्याच्याकडून खोलामध्ये जायचा आहे। कारण ही केस जर म्हणजे पूर्णपणे जर सक्षम करायची असेल तर प्रशांत कोरटकरचा आणखी पोलीस कोठडी हवी आहे, कारण तपास आहे तो पूर्णपणे करायचा आहे। त्यामुळे कोल्हापूर पोलीस आज पुन्हा एकदा 7 दिवसांची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे। दुपारपर्यंत म्हणजे 2:30 वाजता त्याला कोर्टामध्ये सादर केलं जाईल आणि जे कबुली जबाब पोलिसांकडे दिलेला आहे तोच कबुली जबाब प्रशांत कोरटकर कोर्टामध्ये देतो का, हा देखील खरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। यामिनी, अगदी विजय, लक्ष असेल नेमकं आजच्या सुनावणीच्या दरम्यान काय होतं। धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।